मंदिरी बसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वरासे जोडले ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा क्षत्रपती, प्रारंभ विनंती करू गणपते विद्यादया सागरा, ज्ञानत्वरुण बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतो शवी, आता हृदय आपुले चोफाडून आंबले, वरे बैसव पावले श्री गुरुचे, ते नमस्कारुणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्रीकायो गुरवे नमः, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानुरेद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। विठाला 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 भक्त समागमी सर्व भावे हरी हरी, भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर दाकोटी मूर्ती उभा प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवंताच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने विश्वसंत ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे। विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन आहे। पहिले कोण तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात, असा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज आणि कोमलांग आणि शमलांग जगाचा मायबाप। म्या बोलविल्या वेदू बोले, आवाज करा, म्या चालविल्या सूर्य चाले, जो जगाते चालिता कृष्ण वंदे जगद्गुरु। दुसरे जगद्गुरु कोण? ज्यांनी गीतेवरती गोडभास्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य। आणि तिसरे जगद्गुरु कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदेय सकडांचा एथोनिया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झाला कळस, भजन करा सावकाश। असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा देव आणि भक्ताचा अतोड प्रेमाचा संबंध दोन चरणामध्ये सांगतात। पण तिसऱ्या आणि चौथ्या चरणात जगाचा बाप विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप भक्ताकडे मागण्याची आशा करतो। विठाल विठाल अभंगाचा भावार्थाने स्पष्ट अर्थ बोलण्याचे चौकदर कारण ही सेवा किम निमित्ताने आहे।
वक्त्याचं आद्य कर्तव्य होते. या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं, नाथांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली ही भूमी. समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवंताच्या चरणस्पर्शानं वास्तव्यानं झालेली ही पवित्र भूमी, ही मच्छिंद्रनाथ भगवंताचा दरबार तीर्थक्षेत्र. भगवान नारायणाच्या या पावन दरबारामध्ये आजची ही सेवा आहे. कारण कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही, नाही का? कुठलं ना कुठलं कार्य असल्याशिवाय कार्य घडत नाही. म्हणून एवढा मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपातला हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. भगवान समर्थ सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवंताच्या या पावन दरबारामध्ये याचं काय कारण आहे तर सर्वांना माहीत आहे की बाबांच्या या धर्मबीजी निमित्त हा उत्साह चालू आहे, हा सोहळा हा चालू आहे. आणि या पावन दरबारामध्ये परिसरातून नव्हे तर अवघ्या जिल्ह्यातून भाविक भक्त, दोन्ही जिल्ह्यातून, बुलढाणा जिल्हा असो, जळगाव जिल्हा असो किंवा अकोला जिल्हा असो, संपूर्ण जिल्ह्यातून भाविक भक्त या नाथांच्या या धर्मबीजीसाठी सर्व उपस्थित राहतात. समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवंताचा हा बीज महोत्सव सोहळा आणि त्याच निमित्तानं माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. अनेक भक्त आहे या ठिकाणी उपस्थित असणारे मृदंगाचार्य, गायनाचार्य, दोन्ही मृदंगाचे राजे आहे, उत्कृष्ट कीर्तनकार भागवताचार्य आमचे सदानंदजी महाराज घाटपडसीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. इकडच्या बाजूने बसलेले मृदंगाचार्य, मृदंगाचा राजा हरिभक्त परायण योगेश महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण भागवत बाबा सुडेकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे रामेश्वर दादा असतील बकाल, दादांची सुद्धा उपस्थिती आहे. उत्कृष्ट गायन कोकिडा, ज्यांचा आवाज कोकिडेसारखा आहे, ज्यांना मच्छिंद्रनाथ भगवंताची कृपा ज्यांच्यावरती आहे, असा कंठ दिलेला आहे कोकिडेसारखा, असे गायनाचार्य आमचे गजानन महाराज मोरखेडे वडगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गोपाल दादा असतील, आमचे सर्व टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतून आलेली टाळकरी माळकरी, आणि तुमच्या कानावरती जो गोड आवाज खाली पडतो, जो प्रतिध्वनी आपल्या कानावरती गोड पडतोय ना, त्याचा सर्व सिंहाचा वाटा जर कधी असेल तर आमचे फुसे बाबा, तसेच ऑपरेटिंग जे करतात आमचे गोलू दादा, मंगेश भाऊ, सुंदर साऊंड आहे, अप्रतिम साऊंड आहे. आणि सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये माझ्या वाटेला दिलेली ही अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी माझ्या वाटेला दिलेली ही कीर्तनाची सेवा. विठाल विठाल आपल्या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय आमचे रवी दादा, त्यांनी मला फोन केला. तसेच आमचे रामकृष्ण दादा, त्यांनी सुद्धा फोन केला. त्यांच्यामुळे मला इथं आमंत्रण मिळालं, कीर्तनाची सेवा मिळाली. आमच्या शुभम दादांचा सुद्धा आग्रह होता, म्हटले महाराज बऱ्याचशा ठिकाणी आपले कीर्तन असतात महाराष्ट्रामध्ये, पण आम्हाला तुमची कीर्तनाची सेवा द्या. हो, आणि इथे येण्याचा योग. संस्थानच्या बाबतीमध्ये काय बोलावं, एवढा मोठा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे. भाविक भक्त आलेले आहे, सर्वांचं प्रेम या संस्थांवरती आहे. आणि सर्व प्रेमापोटी सर्व भाविक भक्त घरदार सोडून पावन दरबारामध्ये आले. इथं आल्यानंतर एकच फायदा आहे. कुठला फायदा आहे म्हटले महाराज, हा नाथांचा दरबार आहे. नाथ म्हणजे संत, संत म्हणजेच भक्त, नाही का?
नाथ संत आणि भक्त काही वेगळे नाही, किंवा देव आणि संत काही वेगळे नाही. ऐका, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा नाथांचा दरबार आहे. इथं आल्यानंतर तुम्ही जर कधी कथा कीर्तन श्रवण केलं, भगवान मच्छिंद्रनाथाचा प्रसाद जरी श्रवण केला, सेवन केला, तरी आपल्याला आरोग्य ठणठणीत मिळते, दारिद्र्याचा नाश होतो. हो, आरोग्य मिळते, धन संपदा सगळं मिळतं. एवढी मोठं सामर्थ्य या मच्छिंद्रनाथामध्ये आहे. ज्याला कळते ना त्यालाच कळते, बाकीच्यांना नाही कळत. ज्यांना कळते म्हणून ते मंडपात येऊन बसले. हो, सर्वांना नाही कळत. म्हटले महाराज इथं सुद्धा अधिकारी लागतो. हा पूर्वजांचा ठेवा आपला मागच्या जन्मातला असेल, तो आज आपल्याला खऱ्या अर्थानं सापडला. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा. हो सरलेगी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हा स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. स्वामी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, झालो मेरो. सेवेला गे सेवक झालो. याच्यातला बास कमी करा, फक्त ट्रबल आणि गेन द्या. गायनाच्या वेळी थोडा वेको दिला तर चालते. फक्त मॉनिटर खोला, आवाज द्या, फक्त कडक करा आवाज. विडाल 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 विठाल विठाल. म्हणून या पावन दरबारामध्ये ही सेवा माझ्या वाटेला आलेली, किती कौतुक करावं. म्हणजे स्तुती नाही, वस्तुस्थिती या ठिकाणची आहे. कारण नाथ संप्रदाय ज्यांच्यापासून सुरुवात झाली, आदरणीय आमचे गजानन बाबा सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे. महाराज, माझं आता लक्ष गेलं महाराजांकडे. नाही का, सर्व मंडळी परिचयाची आहे. आता काय बोलावं, सर्व मंडळी परिचयाची आहे. एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं तेही पंचायत आहे. सदानंद बुवा, ती पंचायत आहे. म्हटले महाराजांना आमचं नाव घेतलंच नाही. हो, पंचायत नाही, चांगलीच ग्रामपंचायत आहे. म्हणून मला तरी असं वाटतं, एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं कधी तर पंचायत पडून जाईन. म्हणून मला असं वाटतं एखादा उखाणा म्हणून टाकतो आज. म्हणू का? म्हणे बाबा घड्याळचा काटा पटोपट चालला पुढं, मकर संक्रांत होऊन गेली, पण तरी पण तुम्हाला आवडेल असं गोड नाव आहे. म्हणजे सगळ्यांचं येऊन जाते. इथं जमलेल्या वारकऱ्यांचं, इथं जमलेल्या भक्तांचं, सर्वांचं नाव माझ्या ज्ञानोबा तुकोबापासून नाव येते. ऐका, येत होते जात होते, खिडके वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडे वाटे त्याले गुंगरबारा, पान खाते तरा तरा, घाम येते जरा जरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते विंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? महिला मंडळ झोपले की काय?
आजी तर गेली, आजीची गाडी चालली गेली आणि माय आता अंग टाकायला पुरते व वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसे, उसेवर बसे, बसेवर कप, कपात होते घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाचे लेख. मस्तक हे पायावरी या वारकरी संस्थाच्या, या वारकरी संस्थाच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संस्थाच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. म्हणून हा नातांचा हा दरबार आहे. हो, आणि आपली वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा नातापासूनच सुरुवात झाली. दत्तात्रय हे सर्वांचे गुरु, मच्छिंद्रनाथ भगवंताचे गुरु आणि सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचे गुरु सर्वांना माहीत आहे. हो, म्हणून हे गुह्य, हे गूढ ज्ञान, हे ब्रह्मतत्व आदिनाथ भगवान शंकरांनी आपल्या सतीला म्हणजे पार्वती मातेला सांगितलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादली सदस्थिती, तेचे प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्णकृपा गेले गैनाता. ही परंपरा आहे, नाथ परंपरा आहे का? नाथ परंपरेमध्ये माझे ज्ञानोबा राहिले. ज्ञानोबा रायलना उपदेश केला माझ्या निवृत्तीनाथ दादांनी, निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी. किंवा गुरु परंपरेमध्ये माऊली म्हणतात, अरे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा. मचिंद्राला बोध गोरक्षाचे केलं, गोरक्ष वडला गाणे प्रती, हो गोरक्ष वडला गाणे प्रती. हो मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्षाचे केला. हे गोरक्ष वडला गाणे प्रती, गोरक्ष वडला, गोरक्ष वडला गाणे प्रती, गोरक्ष वडला. मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला, गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला. ही परंपरा चालत आली, तिला नाथ संप्रदाय म्हणतात. कुठला? बोला. नाथ संप्रदाय, नाथ परंपरा. हो, म्हटले ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्याची खावी पुढे त्याची वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे का बाबा? आपलं भाग्य आहे की भगवान
मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण, या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले, उपकार आहे. हो, नाहीतर ज्याचे पत्ते कट झाले ते गेले. कुठे गेले? गेले त्याचे पत्र उडून. ते पत्र काय सापडणार आहे का आता? पण आपलं पत्र अजूनही इथंच आहे. भाग्य आहे आपलं. हा, का भाग्य आहे? जो आनंद घरी नाही तो आनंद इथं आहे. जो आनंद सासरवाडीत नाही तो आनंद इथं आहे. का बोलतोय मी? अरे संतांचा दरबार आहे, माझ्या नाथांचा दरबार आहे. हो, घरी काय काय आहे? हो, घरी एका वाक्यामध्ये डोंगरोजी महाराज म्हणतात, परमपूज्य श्री डोंगरोजी महाराज म्हणतात, अरे ऐका, संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. किसकी याद आएगी? बोलो बोलो. अरे काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरे मच्छिंद्रनाथ बाबा की याद आएगी. लुटो मजा हरि नाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो जय अलग निरंजन. तसंच चालणार नाही म्हटले महाराज. त्या परमात्म्याचे उपकार आहे की हा बीज, हा सोहळा, ही धर्मनाथांची बीज, ह्या सोहळ्याचे तुम्ही आपण साक्षीदार आहो. त्या परमात्म्याने ठेवलं तुम्हा आपल्याला. नाहीतर आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आवाज जरा वाढवा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही, आणि त्या परमात्म्याच्या मनामध्ये आलं ते कधी झाल्याशिवाय राहत नाही. झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये कितीही आलं तरी होत नाही. सगळ्याचे धाबेदन आणले म्हणे एकरी 15 क्विंटल घेईन. काय आपूस. पण त्याच्या मनात नव्हतं, त्यानं हवा फुस करून टाकली आपली. त्याची इच्छा पाहिजे. हो, ऐका, म्हणून उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों के लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मांडली देता था, धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है. अनमुर्दे सचिदानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. राजा बलि को जाना था वैकुंठ, राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई म्हणते, अरे तुझ्या मनात आलं तू तेच करतो. काय काय केलं? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. 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 फुलवंत पतडलो केलेला, फुलवंत पतडलो केलेला, दारिद्र्य तो भगवंत
अपमान केला झालं तुझा दरबार धुंद झाला हो धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. म्हणून त्याच्या मनामध्ये आलो तेच तो करतो. म्हणून त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती की ही धर्मनाथांची ही बीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. हा अगम्य सोहळा अद्भुत सोहळा तुम्ही आपण बघतोय. काय बोलावं नाथांच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला आपण हा पर्वकाळ साधतो त्या वेळेला म्हटले महाराज आपलं भाग्य आहे किंवा साधला पर्वकाळ गेला तरीचा ती वेळ धन्य आहे. ज्या दिवशी नाथांची भेट झाली, ज्या दिवशी संतांची भेट झाली, घड्याळचा काटा पटपट पुढे पडतोय. आपल्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तास आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. ऐका, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाड, तेने फेडिला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा मानवो. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. हो, म्हणून हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये साधला. बीज केव्हापासून ही परंपरा मी केव्हापासून बोलतोय म्हटले महाराज सांगा. ज्या वेळेला भगवान शिवजींना आपलं कैलास पर्वत सोडला, आपल्या पत्नीला न सांगता निघून गेले. समाधी अवस्थेमध्ये बसले असताना भगवान नारदांनी आवाज दिला. कैलास पर्वतामध्ये हिमालयामध्ये ज्या वेळेला आले आवाज दिला, नारायण नारायण. नारदांनी विचारलं, माते आपण नाराज का बसलेले आहे, उदासीन का बसलेले आहे आपण. म्हटले अहो महर्षी, माझे मालक गेले 15 ते 20 दिवस झाले हिमालयाचं मुख सुद्धा बघितलं नाही. माझा मालक घरीच आले नाही. पण